आनंद, प्रेम, पवित्रता, शक्ती आणि ज्ञान ह्या सप्त सुरांनी सगळ्यांचं जीवनच तिनं संगीतमय बनवलं. आपल्या हुपरी चंदेरी नगरीची मा अंबा अर्थात जिनं सर्वांच्या मनोकामनांची पूर्ती केलेली आहे. उमा देवी अर्थाची कधीच नाराज नाही झाली, कधी उदास नाही झाली, पण उमंग आणि उत्साही बनून इतरांना सतत प्रोत्साहन देत राहिली, सदा ऍक्टिव्ह आणि अलर्ट राहिली आणि सतत बुद्धीमध्ये पारवरती असलेल्या त्या शिवाच्या ध्यानामध्ये ती ध्यानमग्न राहिली. त्याचबरोबर जी महालक्ष्मी आहे, कमलासनधारिणी, जिनं आपल्या जीवनाचं एक महान लक्ष्य ठेवलं आणि त्या लक्ष्यानुसार तशी लक्षणं आपल्या जीवनामध्ये तिनं धारण केली आणि कमळ फुलाप्रमाणे घर परिवारामध्ये राहत असताना जसं ते चिखलामध्ये उगवतं पण चिखलापासून ते न्यारं असतं, देवीच्या प्रत्येक इंद्रियाला कमळाची उपमा दिली जाते. नयन कमल, कर्ण कमल, मुख कमल, हस्त आणि चरण कमल. कारण कमळाप्रमाणे ह्या सगळ्याच देवींनी आपल्या एक एक इंद्रियाला इतकं काबूमध्ये ठेवलेलं आहे, इतकं शुद्ध आणि स्वच्छ ठेवलेलं आहे, इतकी कंट्रोलिंग पॉवर त्यांनी स्वतःमध्ये आचरणामध्ये उतरवलेली आहे. ती कमलासनधारिणी महालक्ष्मी बनलेली आहे. आणि एक तुम्हाला दिसेल याच्यामध्ये ज्ञानगंगा, जी शिवाकडून ज्ञान प्राशन करत आहे आणि तिच्या हातामध्ये कलश दिसेल, जी सर्वांनाही ज्ञानगंगा प्रवाहित करत आहे. गंगेला आपण स्नान करायला जातो पाप धुण्यासाठी, पण धुतली जातात का हो? ज्ञान गंगेनी पापी बनलेली जी आत्मा आहे, जी आपल्या सर्वांच्या मस्तकामध्ये विराजमान आहे, त्या आत्म्याला पावन बनवण्याचं कार्य ही ज्ञान गंगा ब्रह्मकुमारी हे विशाल कार्य करत आहे.